बदलापूरमधील अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबियांसाठी वकील असीम सरोदे बाजू मांडणार आहेत। कल्याण न्यायालयात असीम सरोदे बाजू मांडणार आहेत। त्रुटी आणि न्याय प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींची माहिती न्यायालयाला दिली जाणार। कल्याण न्यायालयात ॲडव्होकेट असीम सरोदे हे बाजू मांडणार आहेत। या संदर्भात मोठी अपडेट समोर येते। बदलापुरातील अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबियांसाठी वकील असीम सरोदे हे बाजू मांडणार आहेत। कल्याण न्यायालयात असीम सरोदे बाजू मांडणार आहेत। त्रुटी आणि न्याय प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींची माहिती न्यायालयाला देणार आहेत। पीडित कुटुंबियांसाठी आता ॲडव्होकेट असीम सरोदे हे बाजू मांडणार आहेत। त्यामध्ये महत्त्वाच्या न्याय प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती न्यायालयाला देणार आहे। शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून धक्कादायक माहिती समोर आली। बदलापूरच्या शाळेतील 15 दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज गायब झालंय। मुख्याध्यापिकेने घटनेची माहिती वेळेत पोलिसांना कळवली नाही। घटनेदिवशी 2 मदतनीस महिला गैरहजर आहेत असं केसरकर यांनी म्हटलंय। मुख्याध्यापिकेवर पॉस्को अंतर्गत चौकशीची समितीची शिफारस करण्यात आली। शाळेत ही पॅनिक बटन ठेवण्याबाबत आम्ही प्रयत्न करत आहोत। बदलापूरच्या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली। मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातली माहिती दिली। 14 तारीखला मुलीच्या आजी आजोबांना क्लास टीचर दीपाली देशपांडे यांना सांगितलेलं होतं, पण त्यांनी पोलिसला इन्फॉर्म केलेलं नाही आहे। प्रिन्सिपल जे आहेत अर्चना आठवले यांना सुद्धा 14 तारीखला या घटनाची माहिती न होती, परंतु त्यांनी पोलिसना इन्फॉर्म केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे पोक्सोच्या सेक्शन 19(2) खाली कारवाई करण्यात यावी आणि 19(2) खाली आणि 21(1) खाली यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शिफारस केलेली आहे। सीसीटीव्ही लावणं हे ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे 15 दिवसाचं त्याचं रेकॉर्डिंग हे गायब आहे आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग का गायब झालं याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटने आवश्यक ती चौकशी करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।